तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन पवार आज घेऊन येतो आहे पहिली स्टोरी ज्याचं नाव आहे थेंबा थेंबाने मिळालेलं यश। तर लेखक आहेत ईश्वर जाधव आणि मी प्रस्तुत करता स्वतः चेतन पवार। तर गावाचं नाव होतं माळवाडी। तिथे एक मुलगा राहत होता अमोल नावाचा। त्याचे वडील शेतामध्ये कष्ट करायचे, पण पावसावर अवलंबून असलेली शेती ही वर्षानुवर्ष अपयशी ठरत होती आणि घरची परिस्थिती खूप जास्त बिकट असल्यामुळे त्याचं शिक्षणही सुटलं होतं। त्याच्या मनात फक्त एकच विचार की मला काहीतरी करायचंय, मला माझं आयुष्य चांगलं बनवायचं। अमोल हा एक साध्या घरचा मुलगा होता, एक गरीब घरचा मुलगा। त्याचे वडील शेतामध्ये कष्ट करायचे, वर्षानुवर्ष पावसावर अवलंबून असलेली शेती जी प्रत्येक वेळेस अपयशी ठरत होती। अमोल हुशार होता, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं। त्याच्या मनात मात्र एकच स्वप्न होतं, मी काहीतरी वेगळं करणार, मी माझं आयुष्य बदलणार। एके संध्याकाळी तो गावाच्या ओढ्यावर बसलेला होता, थकलेला, निराश। त्याचं डोकं खाली होतं। त्याच्या मनामध्ये फक्त एवढेच प्रश्न, मी एवढा दुर्दैवी का, माझं आयुष्य बदलेल का। तेवढ्या तिथून एक काका गेले, ज्यांना सगळे ज्ञानी काका म्हणून ओळखायचे। त्यांनी त्याच्याकडे बघितलं, त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्याच्या चेहऱ्यावर असलेली उदासी बघितली। त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं, अमोल बाळा काय झालं, तो चेहरा एवढा का पडलेला, काय प्रॉब्लेम झालाय, घरी काही बिघडलंय का। तो म्हणाला, नाही काका, पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं सगळं संपलंय, काहीच रस्ता दिसत नाहीये। तेव्हा नाना काका म्हणाले, माझ्यासोबत चल, मी तुला एक गंमत दाखवतो। तर नाना काकांनी त्याला एका ओढ्याजवळ नेलं, जिथे एक मोठा काळा दगड होता, जिच्यावर थेंब 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 असं पाणी गळत होतं। आणि त्या गळणाऱ्या पाण्यामुळं त्या दगडावर एक मोठा खळगा तयार झाला होता। तो खळगा दाखवून त्यांनी अमोलला सांगितले, हे बघ अमोल, हा दगड किती कठीण आहे, पण तरी सुद्धा थेंबा थेंबाने गळणाऱ्या या पाण्याने त्याच्यावर खळगा पडलेला आहे। सततच्या पडणाऱ्या या थेंबामुळं एवढी मोठी जागा तिथे खळगा पडून बसलेली आहे। तेव्हा नाना काका म्हणाले, हे बघ अमोल, हा दगड किती कठीण आहे, पण पाण्याचा एक छोटासा थेंब दिवसेदिवस वर्षानुवर्ष याच्यावर पडत राहिला आणि अखेर त्यांनी या दगडामध्ये खळगा निर्माण केला। अमोल तिथंच आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी विचारले, काका, या एवढ्या थेंबाने एवढं मोठं काम केलं। तेव्हा नाना काका म्हणाले, हो, हेच आयुष्य आहे, प्रयत्न थांबलं की आयुष्य थांबतं। जर तू यात पाण्याच्या थेंबाप्रमाणे रोज प्रयत्न करत राहिलास तर एक दिवस तू नक्कीच यशस्वी होशील, पण तू जर या थेंबाप्रमाणे प्रयत्न करत राहिलास तर जगातली कुठलीही गोष्ट तुझ्या अवक्याबाहेर नाही आहे। आणि त्या शब्दांनी अमोलच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडला आणि अमोलने दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं। त्याने आपल्या जवळच्या शाळेत जाऊन लहान मुलांना शिकवण्याचा काम चालू केलं। त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून त्याने स्वतःचं शिक्षण सुरू केलं। दिवसभर काम करणे, रात्रीची शाळा करणे, दिवसभर मेहनत करणे आणि रात्री अभ्यास करणे, असा त्याने आपला दिनचर्या सुरू केली। झोप कमी पण आत्मविश्वास जास्त। लोक हसायची आणि म्हणायची, हा काय मोठा माणूस होणार म्हणे। गावातले सगळे हुशार लोक अपयशी झाले आणि हा काय बदल घडवणार, अशी लोक चर्चा करायला लागले। पण अमोलने मात्र आपली मेहनत अशीच चालू ठेवली। त्याला फक्त एकच आठवत होतं, थेंबा थेंबाने दगड पिघळतो। वर्ष निघून गेली, अमोलने आपले शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी तो शहरामध्ये गेला। पहिल्या काही मुलाखती त्याच्या अपयशी गेल्या, पण त्याने हार मानली नाही। तो मुलाखत देत राहिला आणि एक दिवस त्याची निवड झाली एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये आणि त्याने त्याच कंपनीमध्ये मेहनत करून एका चांगल्या उंचीवर पोहोचला। आणि काही वर्षानंतर तो आपल्या माळवडी या गावामध्ये परत आला। गाव तसं बदललं नव्हतं, फक्त गावातल्या लोकांनी त्याच्याकडे पाहण्याचा नजर ही बदलली होती, त्यांची मानसिकता बदलली होती। कारण अमोलने जे बोललं होतं ते करून दाखवलं होतं। आणि मग तो त्याच ओढ्यावर गेला, त्याने तोच काळा दगड बघितला ज्याच्यावर थेंब 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 पाणी पडत होतं आणि त्या दगडाला खळगा बनवला होता। त्याने त्या काकांना आठवण करून त्यांना धन्यवाद दिले आणि अमोलचं आयुष्य गावातल्या मुलांसाठी एक प्रेरणास्थान बनलं। त्याने आपल्या गावामध्ये शिक्षण केंद्र सुरू केलं आणि सांगितलं की माझं स्वप्न पूर्ण झालंय, आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा। तर अशी होती आजची आपली स्टोरी। जर तुम्हाला आपली स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा। धन्यवाद।